नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण रॅपिड रिव्हिजन मानसशास्त्र पेपर 1 तसेच 2 साठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे। या व्हिडिओमध्ये आपण क्विज स्वरूपामध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत। चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, बुद्धिमत्ता म्हणजे चांगल्या प्रकारे निर्णय घेण्याची, समजून घेण्याची व तर्क करण्याची शक्ती होय। ही व्याख्या कोणी केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, बिने। आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, अध्ययन उपपत्तीमध्ये अभिजात, अभिसंधान, क्लासिकल कंडिशनिंग ही उपपत्ती कोणी मांडली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, इव्हन पॅव्लॉव। आजचा आपला तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती अवस्था जीन पिएजेच्या बोधात्मक विकास उपपत्तीमधील दुसरी अवस्था आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, क्रियापूर्व अवस्था। आजचा आपला चौथा प्रश्न आहे, अध्ययन प्रक्रियेत प्रकल्प पद्धती, प्रोजेक्ट मेथड चे जनक कोणास मानले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, किलपॅट्रिक। आजचा आपला पाचवा प्रश्न आहे, विस्मरण कमी करण्याचे खालीलपैकी कोणते उपाय प्रभावी ठरतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, विषयाची उजळणी करणे। आजचा आपला सहावा प्रश्न आहे, जीन पियाजे यांनी बालकांच्या विकासाच्या किती अवस्था सांगितल्या आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 4। आजचा आपला सातवा प्रश्न आहे, प्रयत्न प्रमाद, ट्रायल अँड इरर ही अध्ययन उपपत्ती कोणाची आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, थॉर्नडाईक। आजचा आपला आठवा प्रश्न आहे, मुलांच्या बौद्धिक विकासावर सर्वात जास्त प्रभाव कशाचा पडतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, अनुवंश आणि वातावरण। आजचा आपला नववा प्रश्न आहे, बुद्ध्यांक IQ काढण्याचे सूत्र काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, IQ बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100। आजचा आपला 10वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मूल्य हे सामाजिक विकासाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सहकार्य। आजचा आपला 11वा प्रश्न आहे, जीन पियाजे यांच्या मते अकारक अवस्था, सेन्सरी मोटार स्टेज हा कालावधी कोणता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जन्म ते 2 वर्ष। आजचा आपला 12वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संरक्षण यंत्रणा एखाद्या अपयशाचे समर्थन करण्यासाठी वापरली जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, समर्थन, रॅशनलायझेशन। आजचा आपला 13वा प्रश्न आहे, समावेशित शिक्षण, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी,
सामान्य मुले आणि विशेष गरजा असणारी मुले यांना एकाच छताखाली शिकवणे. आजचा आपला 14वा प्रश्न आहे. मानसशास्त्राची वर्तन अभ्यासणारे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे.बी. वॅटसन. आजचा आपला 15वा प्रश्न आहे. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत, टू फॅक्टर थेअरी कोणी मांडली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, स्पियरमन. आजचा आपला 16वा प्रश्न आहे. जीन पियाजे यांच्या मते 7 ते 11 वर्षे वयोगटातील अवस्था कोणती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मूर्त क्रियात्मक अवस्था. आजचा आपला 17वा प्रश्न आहे. अध्ययन संक्रमण म्हणजे काय? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत उपयोग होणे. आजचा आपला 18वा प्रश्न आहे. मतिमंद बालकांचा बुद्ध्यांक IQ साधारणपणे किती असतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 70 पेक्षा कमी. आजचा आपला 19वा प्रश्न आहे. मानसशास्त्रातील विस्मरण म्हणजे काय? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, साठवलेली माहिती पुनर्जीवित करण्यास अपयशी ठरणे. आजचा आपला 20वा प्रश्न आहे. मर्मदृष्टी इनसाइटफुल लर्निंग द्वारे अध्ययन कोणी मांडले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, कोहलर. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.